ऊस बीस नेता का नाही राव, जळायला लागला यायला काय मला हाय अर्धा एकर बळच ते बी नाही तुम्ही नुसता नेतो म्हणताय. सगळ्याच ऊस न्यायचे या यंत्रणेचे अभाव थोडी चाललंय. मस्त यंत्रणेचं आमचं नाही की जळायला लागले. एक तर पाणी नाही, कॅनला बळत काल पाण्याला तवर पाईपलाईन फुटली खाली, काय करायचं. पाण्याचं नाही आता काय यंत्रण आहे आपण नेऊ बरं का. पण तसं काय मला सांगू ना, ऊस या आठवड्यात गेला पाहिजे माझा. नेतो सांगतो त्या माने मास्तरला तुमच्या. आता मी तिकडे लिंबोडीला आहे ना आणि मास्तर काजरला आहे, त्यांना सांगतो न्यायला. मस्त त्यांची बी गाठ घेतोय की मी, पण तुम्ही सांगायचा ऐकायला हाय गरीबाचा ऊस आहे करा टन जेत जाईल नाही तो वाळून गेला तो कायच भरायचं नाही. मग लावतो न्यायला. मी संध्याकाळी 4 वाजता गेलो का नाही बोलतो मान्यानं. ह्या आठवड्यात ऊस गेला पाहिजे बघा, काय बी असू द्या. सांगतो त्यांना. चालतंय, मला बी गडबड आहे माझ्या मागवाय. चालतो चलू का मग. हो जाऊन दे. काय का गाडी नीट केली, मागच्याच आठवड्यात नीट केली तरी खडखड वाजतंय. काय फटदिशी आता सगळे आयल बदली सर्व्हिसिंग करून घे. काय म्हणला तो. कसली गाडी केली 3 बरं एक तर बोला काय झालं नाही सांगितलं. कसली नीट केली गाडी ना, खडखड वाजतंय सारखं. काय ती ब्रेक बी लागून राहतोय, काय पडलो असतो ना का दात पडलं असतं माझं सगळं. आहे का नीट चालवायची नाही गाडी. आता चालवाय कसली चालवू नका. काय ब्रेक बघ काय झालंय की ब्रेकला लागा ब्रेक काय व्हायना. काय तेव्हा ब्रेक काढी वाकडी झाली यार. काय ती दिवशी 3000 रुपये खर्च केलाय गाडीला ना, अजून बी आयल गळतोय ना. आता तर ब्रेकच गुतलाय सगळा. तू काय फिटर आहे का बिताड आहे. गाडी इकून नका मला ऐकायला, चालत फिरायची बारी यायला लागली. गाडीचा खर्च किती झालाय, येणं आटाने ऐकायला जाणं 1.5 रुपये झालंय. असं झालं या. करतोय की मग नीट करायची. मला काय तसलं सांगू, एक बोललेलं काय कळना बोलताय कानातली कानात. मग आता ह्याला 1000 रुपये खर्च येईल. 1000 रुपये खर्च तसलं काय मला काय सांगू नको. सामान काय असेल ते मला सांग, मी आणून देतो तुला. मजुरी मी आताने बी देत नसतो आज तुला. काय का तुझं असलंच आहे का सारखं. आज पाहुण्याच्या गावाला जायचं आणि गाडीमध्ये बंद पडली, लागू दे भांडण आमचं घरी. मी काय फोकाट करू काय. फोकाट करू मग 3000 रुपये कशाला जाणार होतं. मी काय करू म्हणजे आता एवढी बार करून दे, मला काय सांगू नको. मी आता पैसे देत नसतो मजुरी तुला. लायनर का काय घ्यायची बघ गुतलाय का काय ती मी आणतो नवा टाकू. आता लाईनर नाही गुतला, बिरेक गुतलाय. मग ती बघ की पट्टी वाकडी झाली कशाने. काय करतोय की मग. कर लवकर, जायचंय लग्न आहे का 12:30. काय रे तुझं आहे गालं. गंगाराम तो आता गाड्या संध्याकाळी गाडी काय नीट होत नाही. मग काय म्हणला गाडी नीट होत नाही. तू काय फिटर आहे का काय. मी जाऊ कसं लग्नाला, 12:30 लग्न आहे. लग्न होऊन गेल्या मग तुझी गाडी दे मला. माझ्याकडे काय गाडी नाही, माझ्याकडे सायकल आहे. आला का तू आता 12:30 लग्न आहे. तू जर गाडी जर नाही मला दिली तर पाहुण्याच्या लग्नात जाऊ कसं मी. अरे समधी खोलावं लागेल. मग आता तुझी गाडी बी नाही मग तुम्ही जाऊ कशाने. मग सायकल आहे की. सायकल जाऊ का लगीन लागल्यावर पत्रावळ्या उतराय जाऊ का मी. मग आता मी काय करू. काय तुझं असलं जर बरं. आता जर गाडी आता नीट करणार एवढी बरं विकूनच टाकणार आहे घालून ती आणि दुसरीच नवी घेतो. मी बघू का गिरायक. मग गिरायक बघ आणि ते फुकट देतो का माझी. मग काय कर नीट करून तू चांगली. आता मी जातो बघतो कोणाच तरी गाडी. मग संध्याकाळी मग येतो संध्याकाळी, नाही काय अडचण. काय हो सकाराम नोरट्यांचं घर. कुठलं सकाराम. सकाराम दोंडीबा. सकाराम दोंडीबा. हो का इथनं कॅनल लागेल. कॅनल वरनं डाव्या हाताला वाहायचं, मग उजव्या हाताला वाहायचं, मग डाव्या हाताला वाहायचं, उजव्या हाताला वाहायचं. मग लिंबा झाली त्याच्या झाडाच्या समोरच्या बाजूला त्याचं घर आहे. का हो पण काय विषय. ट्रॅक्टर हप्ता टाकवल्या 6. आपण ट्रॅक्टर का घेतला. ट्रॅक्टर घेतलाय 2-4 वर्ष झालं. हप्ता टाकायला नाही. फोन बी उचला ना. फोन करायचा असतो त्याला. फोन लावायचा तुम्ही त्याला. फोन लावतोय त्यांना 2-4 दिवस झालं फोन लावतोय पण फोन बी उचला नाही. ह्याच्या अगोदर प्रत्येक महिन्याला फोन लावायचा, फोन बी उचला नाही. किती पैसे राहिले त्याच्याकडे. त्यांच्याकडे 6 हप्ते थकले होते. 4 लाख रुपये राहिले त्यांच्याकडे. 4 लाख रुपये. हो पहिलाच हप्ता थकवला. पहिल्या हप्ते. बरोबर चालतंय. हो का त्याचं तिकडे घर आहे तुम्हाला सांगितलं तसं जावा. बरं येताय का तुम्ही. नाही आम्हाला काम आहे दारी आहेत.
ठीक आहे जातो मग उजव्या हाताला जायचं. हा उजव्या हाताला मग डाव्या हाताला. बरं ठीक आहे. चलो का मग. हो हो थँक्यू. हो धन्यवाद. त्या सकारामला फोन करावा लागेल गाड्या. कुठं गेला त्याचा नंबर बी काय होत नाही असल्या टायमिंगला का नाही. उत्तर देत नाही. सकारामनं माझा नंबर काय ब्लॉकला टाकलाय का. 20 तास सांगते त्याच्या घरीच जातो. एक काम करतो घरीच जातो आईला ते घरीच जातो. चालेल मारा जायचंय बागत दमती सोडा. काय आता एक तास आहे का माग बॅटरी उतरली काय ट्रॅक्टरची मी. सकाराम थांब. काय रे कुठं चाललाय. रानात चाललोय औषध मारायला. अरे या ट्रॅक्टरवर लोन बिन काढलंय का तो काय. काढलंय की लगा मग ती साहेब आलंय कुठं. मला दिसलंय आता. मला विचारत बी होतं तुझं नाव. ही सगळं विचारलंय मला. तू सांगितलं का त्याला. सांगितलं की लय चांगलं केलं बाबा. एक तर त्याचा फोन उचलला नाही मी त्याला सांगितलं काय अजून. आला का ती लेरा गाड्या तुला आता हनतय बघ. ए माझ्याजवळ थमकीला का तू. थांब मी ट्रॅक्टर नेतो राहणार तिकडं. त्याला गरबीर सांगितलंय का माझं. सांगितलं काय लागा तू अक्कलच नाही तुला. तिकडे चालू बी व्हायला काय होतंय ट्रॅक्टरला बी कोणा ठेवायला. ट्रॅक्टरला पाहतो पहिला. काय पाहिलं वाटतं. तुला डिझेल टाकायचं पैसे नाही तुला का. मग डिझेल टाकायचा पैसा असतो हप्ता भरलं. अरे तुझं रानला थांबा मला का थांबा म्हणतोय का. आमची काय चेष्टा लावली का. ताणताय का मोहर ट्रॅक्टर. मी मागत गाडी ताणतोय मग मोहर ट्रॅक्टर ताणताय. नाही साहेब आम्ही कशाला तुम्हाला बघून ताणल. अहो मला लय का रानात अर्जंट काम होतं त्यासाठी मी निघालेलो. मग तुम्हाला बघितलंच नाही हो. मी हात करतोय मागणं. आता मला काय ओळखू झालं नाही राव. तुम्ही लय तब्येत झाली राव तुमची मागच्या एवढ्या 2-4 महिन्यात. मी तुम्हाला हात करतोय सारखं तुम्ही मोहर ताणताय. काय आता मला तुम्ही दिसला नाही का हो? काय म्हणताय थांबा मला उतरू दे. तुम्ही फोन बी उचला ना. अहो साहेब काय झालंय माहितीये का. माझ्या फोनचा बॅलन्स संपलाय. तुमचा फोन आला का नाही नेमका मी आंघोळीला जेवाय कुठेतरी बसतोय आणि परत माघारी फोन लावा. माझ्यात बॅलन्सच नाही त्याच्यामुळे फोन लावा ना. तुम्हाला दुसरं काय कारण आहे तेव्हा. 6 हप्ते थकवले तुम्ही. कुठलं 6 तेव्हा काय बी नका सांगू राव. मागचा तर हप्ता थकलाय त्यावर तुम्ही दारात येताय. नाही 6 हप्ते थकले तर. नाही 6 नाही एवढं नाही थकलं राव. 6 हप्ते स्टेटमेंट आहे आमच्याकडे. 6 हप्त्याच आहे का. हा साहेब काय करा मला 1 महिन्याची मुदत द्या. मी राहिलेलं सगळंच भरून टाकतो. पण काय होतंय माहितीये का. अहो बागाचं बघा की आता 20 आणि 25 रुपये रेट असं आबाळ यायचं म्हणलं. शेतकऱ्यांचं काय करायचं सांगा बरं. तुम्हाला काय दिवस उजाडला तुमचा दिवस चालू होतोय. पण शेतकऱ्याचं काय सांगा बरं गाड्या तुम्ही. तुमच्या अडचणी सगळं ठीक झालं पण ऊस गेला असेल किंवा मका काय गेली असेल. द्राक्ष काय 1 वर्ष जाते पण ऊस 6 महिन्यात जातो. द्राक्ष जाते तसं त्याचं नात काय आले पैसे तुमच्याकडे. नाही राव साहेब माझ्याकडे फक्त द्राक्षच आहे. पण कशाला राव मी तरी कशाला हप्ता थकावतोय. मला तर बरं वाटतंय का राव सांगा बरं तुम्ही एवढं विश्वासाने करता माणसांसाठी. तर मला तर काय ही वाटतंय का सांगा बरं गाड्या तुम्ही बी. ना मी आज ट्रॅक्टर घेऊन जातो. तुम्ही मग पैसे भरले ट्रॅक्टर तसं नका करू साहेब. ट्रॅक्टरचा मी हप्ता भरतो. चला तुम्हाला आमची बाग बिग तर दाखवतो. ना ट्रॅक्टर घेऊन जातो आज मी. आवाज बाग तरी बघा तुम्ही. ट्रॅक्टर राहू द्या बाग बघा. पहिलं तुमचं ही करून टाकतो पैसे देऊन टाकतो. तरी किती दिवसात जाईल बघ तुमची. 15-20 दिवसात जाईल आता. 15-20 दिवस जाईल. हो खायला आली. चला की तुम्हाला दाखवतो. चला चला घ्या गाडी. गाडी घ्या की. घेऊन जाऊ. नाही कशाला ट्रॅक्टर पैसे भरतो म्हणले की राव तुम्हाला बी. चला दराक्षित नाही फिरून चला किती नाही वाट जाऊ द्या. लय जोरात खटाखट काम केलंय रावण. काय पण काय होतंय माहितीये का. पाऊस ही साथच द्याय नाही. निसर्ग साथ द्याय नाही. बघा की मला लय खटाखट आलाय. बघा कस काय
हो खायला घ्या तुम्हाला एखादा घरी चांगला बघून. पिकली नाही कच्ची दिसते राव हे. ही बघा की हा ते पिकलंय. घ्या तुम्हाला खायला. काढून दे जरा खावा साहेब. चालू झालं तुमच्या घरी पोच करतो एखादं कॅरेट. आपलं लय मन मोठं आहे. हो द्या की काय नाही अडचण. फक्त तेवढा आपल्याला टाइम वाढवून द्या बरं का. हो देतो मग एखादा 15 दिवस तुम्हाला. 15 दिवसांत तुम्हाला हप्ता भरावा लागला. आता ही बागाचे पैसे आले की भरून टाकतो. मला तर काय काय ही वाटतंय का सांगा बरं गाड्या तुम्ही. हो भरून टाका. मी वरच मॅनेज करतो साहेब. चालतंय. एवढ्या 10-15 दिवसात भरून टाकतो मी बी. थोडं या बसा. अहो काय झालं मगाशी मी तुम्हाला बघितलं नाही. ती बालिश आहे आमची इथलं आणि त्यांनी काय मला म्हणला असं तसं त्याचं काहीतरी गुंतलेलं रानात म्हणला काढायचं म्हणून आपलं मी चाललेलं तुम्हाला बघितलं ना. असं काही हेतू नव्हता मला तुम्हाला तंगवायचा बिंगवायचा. खावा द्राक्ष. मला त्यांनीच रस्ता सांगितला तुमच्याकडे याचा. त्यांनी सांगितलेला का? हो चांगला माणूस आहे ती काय वाईट नाही बरं का. बरोबर सांगितलं की रस्ता. आधी मला त्यांनी पत्ता चुकीचा सांगितला. मला लय फिरवलं. उजवीकडे जा डावीकडे जा समोर जा. हो ती बालिश आहे ती काय. त्यांनी तर मग बरोबर त्यांनी गेम केले राव तुमच्यावरच. साहेब आला म्हणला असेल. चुकीची माहिती देतात पोरं. असं नाही केलं पाहिजे गावकऱ्यांनी. साहेब लोकांना मदत केली पाहिजे. तेवढं आहे बरं का. खावा द्राक्ष. हे 15 दिवसांनी जाते ना द्राक्ष. हो 100% जाणार आहे. 15 दिवसांनी तुमचं पेमेंट करा. हा चालतंय करून टाकतो. नाही काय अडचण. निघतो आता मी. मला मोर जायचं. चालतंय मला सोडा तिथं जाऊ द्या मग. हो ठीक आहे. द्राक्ष खायला या बरं का साहेब. हो पटवून द्या ना. हो चालतंय. हो ह्याला साहेब तर कसा का व्हायना घालावलाय बरं का. पण आता हप्ता भरायला जरा अवघडच जाईल. कुठनं तरी 4 पैशाचं नियोजन केलं पाहिजे. आता बाग कवा जायची किती व्हायचं बागाचं पैसे काय माहित नाही. अगं बी लय जणांचं देणं या. काय करावं. ह्याला सरपंच काय देतोय का बघावं लागेल. दिल सरपंच तरी त्याला काय परत निवडून यायचं नाही का. बघ तूच जाऊन त्याच्याकडे काय म्हणतोय आता. गेल्याशिवाय तर काय कळतंय तेव्हा. हात पाय धुवून कपडे बदलून लगेच गावात जातो आता. बघ तू 4 पैशाचं नियोजन केलं पाहिजे. काय मला तर भाज्याने मला गाचडायची गरज होती. या तुकारामचा आयो नाच जर गुन्हा केला ना फाकीन एक एक. कोण रे माग गाड्या बिडी बघे बसण्यासारख्या बी. अरे बरं झालं गावला. तेवढा 50 रुपये दे केला का. आला का काय 50 मागावं नाही तर 100 मागावं का. पैशात पुरतो तुला 4 दिवस थांब फक्त. अरे 50 रुपये दे आणि आज 5-7 हजार असतील ती बी दे बाबा. मी मका दिलेला का मकाचं बिल आलं तुला देतो पैसे. एक जणाला मका दिली मी. ऐक की माझं बोल की. काय झालंय माझं ती ट्रॅक्टरचा हप्ता टाकलाय. ते मला पैसे भरावे लागतात. तुला काय सांगितलं होतं तुला हप्ता भरायचा नाही तर. हो तुला एक शिकवाय मला. आणि मग हप्ता भरायला मी काय तुला उसनं पैसे मागत नाही. माझं तुला पैसे मागतो. 50 रुपये होते. अरे 5,000 देतो थांब. 4 दिवस 4 दिवस थांब. ती माझं मका दिली एक जणाला. मका दिली पैसे दिले ना तुला देतो की पैसे. तू मागशील का नाही परत. अरे का मी लय मागणार तुला. येडा बेडा काय मी कुठे या कांगोळीन देव का काय मागतो? काय अडचण काय तुला. अरे ती हप्ता भरायचा ट्रॅक्टरचा म्हणून मागतोय. तुला तर कशाला मागतोय मी. कशाला तुला काही असलं तसा करत जाऊ नको. हप्ता नेन कशाला घ्या. पंचाकडे चालू काय मिळते ते का बघायला. बर काय तू देतोय का सांग नाही मला. माझ्याकडे रुपये नाही. जाऊ दे मग मला. माझं मी 50 रुपये एवढा अजून 19 मला लागतं. राहणार शेवट. झाडं सगळी सुकून गेली. मोटरचा घोटाळा असल्यामुळे 2-4 दिवस काहीच करता आलं नाही. सगळी झाडं बाग सुकून गेली. पान राहिलं नाही. काय काय झाडाला तर पानं पडली सगळी खाली. मला ही बाहेरचीच कामं सरांना ती. त्यांनी फोन कर या सरपंच इकडं काम आहे तुमच्याकडला का. आपण त्या अमृताला फोन देऊन लावला का नाही काय मला काय कळलं नसतं
तुमचं बी तुम्ही नाही बसताय सारा लावला, गावातच हाताला बघत ही झालं ती झालं सरपंच आहे म्हणून सगळं घरचं सगळं सगळं सोडून बघावं द्यायचं लागतंय गावातलं बी, हा? काय करायचं. ना पण घरचं सगळं सोडून द्यायचं का बरं लाव तू फोन अमृताला काय हा? चालू आहे बघा की काय फोन नाही काय नाही तिचा लावून बघा बरं फोन. हॅलो अगं तिथे काय चाललंय तुझं झालं का पेपर तुझं काय ना का फोन नाही काय आम्हाला कळतंय का बाबा नेमकं काय चाललंय तुझं ती हां मम्मीने सांगितलं होता फोन करायला बरं मम्मी काय म्हणते बघ हा हॅलो अगं काय चाललंय तुझं परीक्षा आहे होय कधी या चालू आहे पेपर तुझं होय बर कधी सुट्टी लागणार आहे तुला होय नाही तेच म्हणलं तुझा काय फोन नाही काय नाही तेव्हा म्हणलं फोन तरी लावा हा ना काळजी लागते बाई आम्हाला पण हो ना मला तर काय कामाने हे जमत नाही यायला तुझ्याकडं त्यांचा जे मागे म्हणून आणि बापाच्या मागं ही गावगाडा सरपंच झाल्यात म्हणल्यावर काही गावाचं सगळं बसायचं दोन्ही दुहीत काय मोकळ्यात घेण्यानं देण्याचं मग काय तर काय त्याच्यात पोट भरायची वस्तू काय मिळतं त्याच्यात तवा बिनपगारी फुल अधिकारी मोकळ्यातच बसायचं मग काय तर हो चालतंय येतील तुझ्याकडे ती उद्या हो बरं नाही अगं त्यांचं सारखं लक्षात आहे सरपंच झाल्यामुळं त्यांना सारखं हे गावगाडा आहे ना गावातने सराडा करून टाकलाय त्यांनी सगळ्यांनी त्याच्यामुळं त्यांना एक दिवस त्यांचा पाय घरी ठरत नाही बर मग काय तर मला पण लय अगं काम असतं हे सगळं एवढं स्वच्छ करायचं झाडायचं लोटायचं पुसायचं थोडं काम आहे का मला तरी परत घरी मलाच येऊन म्हणतात झाडांना पाला राहिला नाही झाडं वाळून गेली मला म्हणलं तुम्हीच पाणी मग हे काय पाणी मारतात झाडांना हे आपली शोची झाडं बरीचशी सुकले ती काही बर चालतंय ठेव का मग हा सरपंच घरी दिसते सरपंच राम 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 या मग नाही काय वय घेऊन बसलाय राव हातात बसू द्या तरी मला ही देणं घेणं सरा की कोणाचं थोडस बाजूला पलीकडे बसू द्या पोराला बस बाबा बस मी बी बसतो काय काम मांडीवर. काढणार बाबा आता काय नाही म्हणलं जरा व्हायचं काम होतं तुमच्याकडे पण होईल का हो? काय व्हायासारखं असलं तर करू हा व्हायासारखं असलं तर करतो काय नाही थोडं एक 5-50 पाहिजे होतं तुम्ही लागा सारखं 5-50 द्या 10 द्या 20 द्या काय चाललंय तसं नाही आम्ही माघारी बी देतोय सरपंच तुमचं काय मागं आमच्याकडे काय नाही थोडं. इलेक्शनच्या वेळेस किती पैसे गेलं माफ नाही का तुम्हीच लय पैसे लुटलं अहो राव मी तुमच्यासाठी किती पळालो आणि तुम्ही असं म्हणायचं नाही, म्हणलं पळाला पण कसं होतं ऐका की आता पैसा हायत नाही तर काय बाबू का झाडाला तोडायचे ते पैसे होय पण आले की त्या पैसे कुणी यायचं त्या घरकुल अरे काय माझ्या घरचं आहे ती होय की पण आहो वयला मांडून ठेवा तुमचं काय असेल ते. वह्यात माझी काळी झर वही करून टाकली सगळी नाही एक तर येत नाही ती मॅडम कुल लिहावं लागते नानी सांगा की काय थोडी मदत करा म्हणा आता बाबा इलेक्शनला बी लय पैसे गेले तरी आमचं आता काय मला तर काय माझं काय डोकंच चालणार नाही अरे बाबा बारामतीत प्लेट घेतलाय त्याच्यामुळे आमची लय तानातान चालली यार होय सगळं खरं आहे अहो माझं काय झालंय ट्रॅक्टरचा हप्ता थाकलाय म्हणून तुमच्याकडे आलो नाही तर मी तरी कशाला येतोय झालं माझी बाग गेली तुमचं देऊन टाकतो मी नाही काय अडचण पण तू 2 दिवसांनी ये कशाला 2 दिवस ती साहेब माझ्या मागे हात लागलेला त्याला बळच मागायला लावलाय आज आता शनिवार आहे बँक बंद असती 2 दिवसांनी ये, मग 2 दिवसांनी सोमवारी देतो तुला पैसे नक्की ना नक्की देणार पण आता आज बँक बंद असले कुठनं देणार बरं चालतंय मग होतं ही पैसे काय असं ह्याला दे त्याला दे असं वाटून बसलो अरे सरपंच झाल्यात पण लय पैशाची दार लावली तेव्हा सरपंच झाल्यात सरपंच काय फुकट झाल्यात का होय की नानी सगळं खरं आहे पण आता काय मी तर एकट्याने खाल्ल्यात आहे का एका सांगा एकाच्या घराला रस्तं पाडलं होतं बरं. होय की? पार्ट्यान मटणन जेवणन ह्याला पैसे दे त्याला पैसे दे तेलाचं डबं दे अहो सगळं काय? खरं आहे पण फुकट. आता आणि आता घरात आम्हाला किलून तेल आणून खावं लागतं या तरी ती माळकरी मी आहे म्हणून जमतंय नाही तर मला रोजच माझ्या घरी सारखं ती पार्टी कर म्हणून आली असते होय की चालतंय सरपंच आहेत का नाही घरी कोणाच गड्या आहेत गड्या दिसत्यात ओ सरपंच या गंगाराम या राम 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 गंगाराम
काय काम काढलं? काय नाही आलोय सरपंचाची जाता जाता म्हणलं चाललो होतो भावनगरला, जाता जाता सरपंचाची गाठ घेऊन जावा म्हणलं आहेत का काय बघून. काय आपलं असं बस की कामात काम काढले का? कामात काम नाही काय आपलं सरपंचाची गाठ घ्यावं, नाही तर आम्ही गरीब म्हणलं तुम्हाला सरपंचाच्या नजरे खाल्लं गेलं म्हणजे बरं असतं व्हायचं. काय अडचण आहे बोल. काय ना अडचण निवडणूक असंच चाललंय म्हणलं घेऊन जावं. काय म्हणलं आपलं घरकुलाच बघा तेवढं एखादं काय झालं गेलं तर. आता ती सकाराम आलता, ती म्हणला माझा हप्ता ट्रॅक्टर भरायचा आहे 50,000 द्या. आता तू भावनगर चालला तू आला वळून, आता माझं घरकुल बसवा. घरकुल बसवतो पण 10,000 रुपये तुला खर्च येईल. खर्च बरोबर, खर्चाची काय अडचण नाही करू पाहिजे तसं काय. विलेक्शनला बी लागा तुम्ही, विलेक्शनच्या काळात 2-2 डबल लागा घरगुती नेलं तुम्ही. काय होतं की वाटाय तुमच्या आळीला. बाप बनत होता, पोरगा वेगळा आणि मी वेगळा, पोरगाचा एक डाबा माझा एक डाबा द्या. बापाचं काय माहित नाही, आपण कुणाचं नाही बा, आपल्याला जेव्हा आलेलो आहे फक्त पैसे बिसे काय देणार दिला असेल पण आपण कुणाच्या मिंद नाही कशात. आणि आता विलेक्शन झालं घरकुल मागायला आला. घरकुल नको सगळ्याला शेजार मिळायला लागली राहून आम्हालाच घरकुल नाही म्हणले आमचं म्हातारं पेताईन पडतंय कुठे बी. घरकुलच तेवढं बघा सकाराम सांग बाबा त्याला. आणि ह्याला काय ट्रॅक्टर तुला घ्यायचं कळलं, हप्ता फेडायचं कळत नाही हप्त्याला सांगू डोक्यावर खापर फोडता. माझं घरकुल येऊन काय मध्ये आडवं घाल नको सरपंचाला पैसे बिस काय. मी म्हणलं त्यांना पैसे घे, काय लागा तू बी. पैशाचं नाही, तुम्ही पैसे तुम्ही मागितले की माझ्या घरकुला म्हणलं की म्हणायला लागलं 10,000 रुपये खर्च येईल. मग आधी तेलाचं डबन ती घेता नाही मी नाही घेतलं त्याला. मी होतो तुमच्या आळीला, काय सांगतो ह्यांनाच लावलं होतं बघ पुन्हा कोणाची तुझ्याकडे यादी असेल की मग माझं नाव नसेल बघ येतात. माझं काय येडं बिडं आहे आम्ही. अरे आता काय झालंय माहितीये का, सरपंचाचं घर जाळून कोळसं ऐकायची बारी झाली. आता इलेक्शनाला सगळं पैसे गेलं आणि आता परत तुम्हाला घरकुल द्या, काय करा, पदर गाडीत तेल टाकायचं, इंदापूर पर्यंत फिरायचं, तसंच झालंय आमचं. काय आता आलाय साहेबांचं तू येऊन घे, बघू 4-8 दिवसात करतो काय तुझं घरकुलाचं काम. काय बघा तेवढं झालं म्हणजे बरं होईल. आम्ही तुमचं नाव काढलं आयुष्यभर घरकुल मिळालं. अरे पण आता तुझं झालं की तिसरा येईल पुन्हा. आणि द्यायचं मी काय म्हणतो, ज्याला खरोखर गरज आहे का नाही त्याला द्या तुम्ही. आता आम्हाला बी गरज आहे खरोखर. आता प्रत्येकात जाऊन बघायला कुणाला गरज आहे कुणाला नाही. ज्याला मला काय म्हणायचं, ज्याला पहिल्यांदा बसलंय का नाही त्याला देऊ नका, ज्याला पहिल्यांदा नाही बसलं त्याला द्या की तुम्ही घरकुल. बघू मला पहिल्यापासून काय बसलं नाही. यादी चेक करतो आणि पुन्हा कोणी नाव आहे ती बघू, एकदा प्रस्ताव देऊन डायरेक्ट प्रत्येकाला बोलवून घेतो. बरोबर चालतंय, काय अडचण नाही. गंगाराम करतो का तुला का तीनदा नको विषय काढू ती. बरं चालतंय करा एवढं. बरं आता मला बी काम आहे, आता मी जातो. तेवढं माझं ध्यानात असून त्या घरकुला लय माझ्या डोक्याला खोराक झाले. घ्या रावायला काय आम्ही तुम्हाला नाही मागायचं कोणाला मागायचं. बरं चालतंय जातो मग. सरपंच त्याचं घरकुल राहिलं तर राहू द्या, पण तेवढं माझं 5-50चं ऍडजस्ट करा गाड्या, मला लय गरज आहे. काय गाड्या हो का आता हो का एक जण गाड्या सविस्तर येऊन बोला गाड्या तुम्ही काय होते शेण यायचं की करायचं त्रास द्यायचा लिहून घ्या माझं व्हायला सोमवारी मला देणं आहे म्हणून काहीतरी लिहून घ्या. आणि तुम्हाला सांगू का त्याची काही गॅरंटी नाही, मत दिलंय का नाही तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही बघितलेलं मी मतदान कुणाला वाटलं तो त्यांना वाटलं तर की मी, पण माझी गॅरंटी होती ना तुम्हाला माझं काम करावं लागेल. तुम्हाला लिहून घ्या माझं, सोमवारी मला पैसे द्या. तुला सोमवारी देतो, आता बँक बंद आहे 2 दिवस, तुला म्हणले मग असे देतो सोमवारी पैसे. सोमवारी तेवढं मला पैसे द्या. हप्ता ये भरून चालतं, जाऊ का मग. कुणाला सांग नको पैसे दिले सरपंचाने. नाही मी कशाला कोणाला सांगतोय, माझं काम झालं. सरपंचाने 50,000 मला दिलं. नाही कशाला गंगारामला घरकुल दिलं असं समजा रस्त्याने जसं सांगत सगळ्याला म्हणजे ती येते पुन्हा माझ्याकडे. जाऊ का नानी. हा जा ये परवा दिवशी. हो चालतं. मॅडम वाडा जेवाय आता. चला जेवाय वाडा. घरात काय हाय नाही बघताय का, इकडून तिकडून फिरून यायचं की लगेच वाडा जेवायला. नाव मोठं लक्षण खोटं वाडा जेवायला. शिळपाक वाडा चला. काय शिळपाक वाढताना जेवाय वाडा खोराक काही. हा तेच की मग काय करतो बघताय का. इलेक्शनच्या टायमाला 2-2 डबे दिले आपण 4 किलो केला आणून आता